शिवतीर्थावरून राज ठाकरे आता शिवसेना भवनाकडे जायला निघालेले आहेत। अगदी थोडंसं अंतर आहे, ते लगेच पोहोचतील। उद्धव ठाकरे शिवसेना भवनात पोहोचलेले आहेत। ठाकरे बंधूंचा संयुक्त जाहीरनामा वचननामा थोड्याच वेळात प्रसिद्ध होतोय। राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे तीन जे पक्ष आहेत त्या तिन्ही पक्षांचा जो वचननामा आहे तो थोड्याच वेळात प्रकाशित केला जाईल आणि त्यासाठी उद्धव ठाकरे, राज ठाकरे शिवसेना भवनात पोहोचतायत। उद्धव ठाकरे पोहोचलेले आहेत, राज ठाकरे पोहोचतायत। 20 ते 21 वर्षांनी आज राज ठाकरे शिवसेना भवनात आपलं पहिलं पाऊल टाकतायत, त्यामुळे या घडामोडीला विशेष महत्त्व आहे। मुंबईसाठी ठाकरे बंधूंनी काय काय करायचं ठरवलेलं आहे, त्यांची रणनीती काय असेल, मुंबईकरांसाठी काय सेवा ते देणार आहेत, आपण लाईव्ह दृश्य पाहतोय। संजय राऊत पोहोचतायत, त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा जो लेखाजोखा आहे तो या जाहीरनाम्यात वचननाम्यात प्रसिद्ध केला जाईल। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत शिवसेना भवनात पोहोचलेले आहेत, त्याआधी उद्धव ठाकरे देखील दाखल झालेले आहेत। थोड्याच वेळात राज ठाकरे पोहोचतील, ते त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानावरून शिवसेना भवनाकडे जायला निघालेले आहेत। आपण दृश्य पाहतोय, ज्यावेळेला उद्धव ठाकरे शिवसेना भवनात पोहोचले त्यानंतर आता संजय राऊत देखील पोहोचलेले आहेत। या तिन्ही पक्षातील महत्त्वाचे नेते शिवसेना भवनात पोहोचतायत। जाहीरनामा वचननामा जो प्रसिद्ध केल्यानंतर ते पत्रकारांशी संवाद देखील साधतील। शिवाजी काळे आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भातील अधिकची माहिती देतील। शिवाजी, राज ठाकरे पोहोचायला किती वेळ लागेल आणि सध्या इतर कोणते अजून महत्त्वाचे नेते तिथे पोहोचलेले आहेत? अवघे काही क्षणामध्ये राज ठाकरे हे सेना भवनामध्ये गेल्या 20 वर्षानंतर पहिल्यांदाच पोहोचणार आहे। ज्या सेना भवनामध्ये राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांचं तरुणपण, बालपण गेलं, त्या सेना भवनामध्ये राज ठाकरे आज पोहोचत आहेत। हा खरा तर भावनिक क्षण आहे, त्याचबरोबर एक राजकीय क्षण देखील आहे आणि वचननामा हा आता ठाकरेंचा या मुंबईसाठी थोड्याच वेळात सादर केला जाणार आहे, जाहीर केला जाणार आहे। या वचननाम्यामध्ये शाळा असो, पाणी असो, त्याचबरोबर घरं असो, या सगळ्या पर्यावरण असो, या सगळ्या मुद्द्यांवरती प्रकाश टाकला जाणार आहे। आणि याच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्यासोबतच उद्धव ठाकरे, राज ठाकरे, संजय राऊत, मनसेचे इतर कार्यकर्ते जे राज ठाकरे यांच्यासोबत गेले अनेक वर्ष सोबत राहिलेले आहे, बाळानाथ गावकर सारखे, हे सगळे या ठिकाणी उपस्थित असणार आहे। सध्या संजय राऊत पोहोचलेले आहेत, उद्धव ठाकरे त्यांच्या अगोदर पोहोचलेले आहेत आणि थोड्याच वेळात हा वचननामा जो आहे तो जाहीर केला जाणार आहे। आता आपण जर पाहिलं गेलं तर राज ठाकरे हे जे आहे ते थोड्याच वेळात पोहोचणार आहे आणि आपण पाहू शकतो की ही दृश्य की राज ठाकरे या ठिकाणी पोहोचत आहेत। गाड्या ज्या आहेत त्यांचा ताफा या ठिकाणी आलेला आहे। राज ठाकरे या ठिकाणी पोहोचत आहेत। हा एक ठाकरे कुटुंबासाठी जिव्हाळ्याचाच राजकीय देखील प्रसंग आहे। मात्र 20 वर्षानंतर राज ठाकरे जे आहेत या ठिकाणी पोहोचलेले आहेत। आपण पाहू शकतो की त्यांच्यासोबत बाकीचे मनसेचे नेते देखील असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। मोठा पोलीस बंदोबस्त देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। त्याच्यासोबत मनसे कार्यकर्ते, त्याचबरोबर आपण पाहू शकतो की राज ठाकरे या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि हा खऱ्या अर्थानं 20 वर्षानंतरचा हा क्षण। राज ठाकरे हे गाडीतून उतरलेले आहेत आणि 20 वर्षानंतर राज ठाकरे या ठिकाणी पोहोचलेले आहेत। ही दृश्य आपण पाहू शकतो की राज ठाकरे जे आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि तब्बल 20 वर्षानंतरचा हा क्षण राज ठाकरे या ठिकाणी पोहोचत आहेत। शिवसेना भवनात मनसे प्रमुख राज ठाकरे या ठिकाणी पोहोचत आहेत आणि दाखल झालेत आणि समोर त्यांच्या स्वागतासाठी आपण पाहू शकतो की संजय राऊत हे आहेत। संजय राऊत यांनी त्यांचं स्वागत केलेलं आहे आणि राज ठाकरे हे आता सेना भवनामध्ये 20 वर्षानंतर पहिलं पाऊल टाकल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। राज ठाकरे जे आहेत ते वरती गेलेले आहेत आणि ही दृश्य तुम्ही पाहताय ही गेल्या 20 वर्षानंतर आज शिवसेना भवनामध्ये राज ठाकरे पोहोचलेले आहेत। संजय राऊत यांनी त्यांचं स्वागत केलेलं आहे, त्यांच्यासोबत मनसेचे इतर नेते देखील होते। मात्र हा क्षण जो आहे मनसेसाठी त्याचबरोबर शिवसेनेसाठी देखील महत्त्वाचा आहे आणि थोड्याच वेळात शिवसेनेचा, मनसेचा आणि राष्ट्रवादी शरद काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा जो आहे तो जाहीर केला जाणार आहे। या जाहीरनाम्यामध्ये मुंबईतील पब्लिक स्कूल असो, त्याचबरोबर पर्यावरणाचा मुद्दा असो, हरित पट्टे असो, त्याचबरोबर या ठिकाणचे रस्ते असो, या सगळ्या मुद्द्यावरती प्रकाश टाकला जाईल आणि वचननाम्यामध्ये खऱ्या अर्थानं
दोन्ही बंधूंचा वचननाम्यामध्ये नक्की काय असणार आहे हे पाहणं महत्त्वाचं आहे। हा वचननामा अमित ठाकरे, आदित्य ठाकरे यांनी तयार केलेला आहे, त्यामुळे यामध्ये युवकांची देखील झलक पाहायला मिळणार आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवरती गेल्या 25 वर्षामध्ये आपण मागचे 25 वर्ष पाहिले असतील, त्या ठिकाणी ठाकरेंची सत्ता राहिलेली आहे। सुरुवातीला मनसे देखील ठाकरेंसोबत होती, मात्र शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर आता मनसे सोबत येत आहेत, त्यामुळं या निवडणुकीमध्ये काय होतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। आशा, आकांक्षा, अपेक्षा ह्या मराठी माणसांसोबत यांनी स्वतःला जोडून घेतलेला आहे आणि सर्वच मराठी माणसांसाठी आपण काहीतरी करू असा दावा ठाकरे बंधू करताना पाहायला मिळत आहे। त्यामुळे ठाकरे बंधूंना मराठी माणूस किती साथ देतो हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। त्याचबरोबर मराठी वर्गासाठी देखील ठाकरे बंधूंकडनं काही घोषणा होते का हे पाहणं महत्त्वाचं आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवरती ज्या पद्धतीने दावे प्रतिदावे सुरू आहेत, मराठी माणूस हा ठाकरेंबरोबर कायम राहतो का हा एक प्रश्न या निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यामुळं या निवडणुकीमध्ये नक्की काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। एक गोष्ट ऐतिहासिकरित्या आहे ते म्हणजे ठाकरे बंधूंचं मनोमिलन झालंय, खाली मनसे आणि शिवसैनिकांचं मनोमिलन होतं का आणि त्यातून काही चमत्कार होतो का हे पाहणं महत्त्वाचं आहे, कारण भाजपचं तितकं तगडं आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे। सोबत शिवसेना शिंदे गटाचं देखील असणार आहे। ग्राउंडवरती भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांचं नेटवर्क चांगल्या प्रकारे त्यांनी बांधल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे एक मोठं आव्हान जे आहे यांच्या समोर, दोन्ही बंधूंसमोर निर्माण झालं आहे। यामध्ये निवडणुकीत कल जो आहे जनतेचा हा कोणासमोर जातो हे पाहणं महत्त्वाचं आहे। निवडणुकीमध्ये आज वचननामा जो आहे ठाकरेंचा जाहीर होतोय, या जाहीर वचननाम्यामध्ये जनतेसाठी काय आहे आणि जनता त्याला मान्य करते का हे पाहणं महत्त्वाचं आहे। ग्राउंड झिरोवरती कशा पद्धतीने या दोन्ही पक्षांचा, मनसे आणि शिवसेनेचा प्रेझेन्स राहतो हे तितकंच महत्त्वाचं आहे, कारण अनेक कार्यकर्ते जे आहेत ठाकरेंना सोडून शिवसेना शिंदे गट असो किंवा भाजपमध्ये गेलेले आहेत, त्यांचं ग्राउंडवरती नेटवर्क चांगलं आहे। आता हा मराठी माणसाचा भावनिक साध, मराठी माणूस कोणासोबत जातो, त्याचबरोबर इतर अमराठी जे मतदान आहे ते कोणासोबत जातं, यावरती निवडणुकीचे गणित जे आहेत ते अवलंबून असणार आहे। भावनिक इमोशनल साधे बरोबरच खालचं गणित महत्त्वाचं आहे आणि गणिताबरोबरच मनसे आणि शिवसेनाची सैनिकांची केमिस्ट्री देखील जमणं गरजेचं आहे। त्यातूनच निवडणुकांचे निकाल हे अवलंबून असणार आहे। बरं, आपण हे दृश्य पाहतोय शिवाजी। राज ठाकरे 20 वर्षांनी शिवसेना भवनात आज पोहोचलेले आहेत। त्यांच्यासाठी अतिशय भावनिक असा हा क्षण। पोहोचल्यानंतर 2 मिनिटं तिकडे ते थांबले, 1-2 सेकंदाचा पॉज त्यांनी घेतला। संजय राऊत समोरून आले, संजय राऊतांनी राज ठाकरेंचं स्वागत केलं आणि त्यांना ते आत घेऊन गेले। उद्धव ठाकरे आधीच शिवसेना भवनात पोहोचलेले आहेत, संजय राऊत त्या पाठोपाठ पोहोचले, आता राज ठाकरेही पोहोचलेले आहेत। थोड्याच वेळात मुंबई महापालिकेसाठी मराठी माणसाला केंद्रस्थानी ठेवून ठाकरे बंधूंनी जो संयुक्त वचननामा तयार केला आहे तो प्रकाशित केला जाईल, त्याचं प्रसिद्धीकरण होईल। त्यानंतर हे बंधू आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षातले जे महत्त्वाचे नेते आहेत शशिकांत शिंदे तिथे पोहोचलेले आहेत, ते पत्रकारांशी संवादही साधतील। मात्र आजचा जो दिवस आहे, गेल्या काही महिन्यांपासूनच्या घडामोडी पाहता ठाकरे बंधूंमधलं जे नातं आहे ते खुलत चाललेलं आहे। आधी कुटुंबाशी जवळीक झाली, त्यानंतर आता राजकीय दृष्ट्या देखील हे दोन्ही बंधू एकत्र आलेले आहेत। त्यांची पहिलीच निवडणूक एकत्ररित्या लढणार असल्याची महापालिकेची मराठी माणसाचा विचार करून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आलेले आहेत। आज शिवसेना भवनात राज ठाकरे 20 वर्षांनी पाऊल ठेवले त्यांनी, त्याच्यामुळे त्यांच्यासाठी अतिशय भावुक असा हा क्षण होता। ते आता पोहोचलेले आहेत। थोड्याच वेळात आपल्याला ठाकरे बंधूंचा संयुक्त वचननामा पाहायला मिळेल। त्या वचननाम्यामध्ये काय आहेत, एक संभाव्य ज्या गोष्टी आहेत त्या आपण टीव्ही स्क्रीनवर पाहतोय। एसटी बसचा जो प्रवास आहे त्याबाबत असेल, शाळांबाबतचा कुठला तरी मुद्दा असेल, रस्त्यांबाबतचं असेल, हे जे सगळे मुद्दे आहेत बेसिक मुंबईकरांसाठी महत्त्वाचे असलेले, ते ठाकरे बंधूंच्या जाहीरनाम्यामध्ये असू शकतात। ठाकरे बंधूंचा संयुक्त जाहीरनामा थोड्याच वेळात प्रकाशित होईल। हा जाहीरनामा प्रकाशित केल्यानंतर उद्धव ठाकरे त्यांच्या शाखांना भेटी देखील देणार आहेत। हा सगळा आजचा जो दिनक्रम आहे तो शिवाजी कसा असेल एकूणच, कारण आता थोड्याच वेळात जाहीरनामा प्रकाशित होईल, त्यानंतर पत्रकार परिषद होईल, त्या पत्रकारांशी संवाद साधतील, पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं देतील आणि त्यानंतर ते शाखांना देखील भेटी देणार आहेत। आपण हे दृश्य पाहतोय शिवाजी भवनातला आतली। राज ठाकरे संजय राऊत त्यांना घेऊन जात आहेत, जिथे वचननामा प्रकाशित केला जाणार आहे त्या ठिकाणी स्टेज पाशी संजय राऊत राज ठाकरेंचं स्वागत करून त्यांना एस्कॉर्ट करतायत। थोड्याच वेळात ठाकरे बंधूंचा
जाहीरनामा प्रसिद्ध होईल। आता सध्या ते उद्धव ठाकरेंच्या केबिनमध्ये जाताना दिसत आहेत। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये काही चर्चाही होऊ शकते हे जाहीरनामा प्रकाशित करण्याच्या आधी, कारण थोड्याच वेळापूर्वी आपण पाहिलं की संजय राऊतांनी देखील राज ठाकरेंची भेट घेतली होती। अर्थातच या वचननाम्याबद्दल, जाहीरनाम्याबद्दल त्या संदर्भात चर्चा झाली असेल, पुढची रणनीती काय असेल त्या संदर्भात देखील बैठक पार पडली असेल आणि आता राज आणि उद्धव ठाकरे या दोघांमध्ये शिवसेना भवनात काहीतरी चर्चाही सुरू असेल। थोड्याच वेळात त्यांचा संयुक्त जाहीरनामा, वचननामा प्रसिद्ध केला जाईल। या वचननाम्यामध्ये अनेक गोष्टी असू शकतात। बेस्टच्या ताफ्यात 10,000 नव्या बसेस येतील। या सगळ्या गोष्टींची जी घोषणा आहे, एक प्रेझेंटेशन करून अमित आणि आदित्य ठाकरे यांनी 1-2 दिवसांपूर्वी त्यांच्या उमेदवारासमोर मांडले होते। 16 ते 17 संभाव्य गोष्टी आहेत ज्या मुंबईकरांसाठी ते करू इच्छितात। कोळी महिलांसाठी, कोळी बांधवांसाठी, ठाकरे बंधू मुंबईमध्ये त्यांना सोयी सुविधा देऊ इच्छितात। स्वच्छ आणि सुरक्षित मुंबई करण्याचं त्यांचं उद्दिष्ट आहे। अर्थातच पर्यावरणासाठी ते काम करू शकतात। तरुणांसाठी स्वयंरोजगारासाठी निधी देण्याचं त्यांचं एक वचननाम्यामधलं उल्लेखनीय आपण बघतोय। घरकाम करणाऱ्या महिलांना ते आर्थिक मदत करू शकतात। ह्या ज्या सगळ्या वचननाम्यामध्ये काय काय असू शकते या संभाव्य गोष्टी आपण पाहतोय। मात्र थोड्याच वेळात राज, उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी असा तिघांचा मिळून मुंबई महानगरपालिकेच्या दृष्टीने वचननामा प्रसिद्ध होणार आहे। त्याआधीची आपण ही दृश्य पाहतोय। राज ठाकरे, संजय राऊत हे एकत्रित उद्धव ठाकरे यांच्या केबिनपाशी पोहोचलेले आहेत। ते आता उद्धव ठाकरे यांच्याबरोबर चर्चा करतील। तिथे कदाचित शशिकांत शिंदे देखील उपस्थित असू शकतात। राष्ट्रवादीचे जे प्रमुख प्रदेशाध्यक्ष आहेत त्याचबरोबर इतर काही नेतेही असू शकतात आणि वचननामा प्रसिद्ध करण्याआधी या सगळ्या प्रमुख आणि मुख्य नेत्यांमध्ये बैठक सुरू आहे। थोड्याच वेळात आता मुंबईसाठी ठाकरे बंधूंचा संयुक्त वचननामा प्रकाशित होणार आहे। तब्बल 20 वर्षांनी राज ठाकरे आज शिवसेना भवनात गेलेले आहेत। अतिशय भावूक असा हा क्षण, जेव्हापासून राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आलेले आहेत तेव्हा आधी ते एकत्र स्टेजवर दिसले, त्यानंतर कौटुंबिक कार्यक्रमात आपल्याला दिसले आणि आता ते राजकीय पटलावरती देखील आपल्याला एकत्र पाहायला मिळतात। त्यांचा ट्रॅक एकच झालेला आहे जो विभागला गेला होता इतकी वर्ष। मात्र शिवसेना पक्षातून बाहेर पडल्यानंतर, मनसे स्थापन केल्यानंतर तब्बल 20 वर्षांनी आज शिवसेना भवनात राज ठाकरे यांनी पाऊल ठेवलं। त्यामुळे त्यांच्यासाठी आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे। उद्धव आणि राज ठाकरे यांचा संयुक्त वचननामा थोड्याच वेळात प्रसिद्ध होईल आणि या वचननाम्यामध्ये काय काय गोष्टी आहेत याकडे आता सगळ्यांच्याच नजरा लागलेल्या आहेत। त्यामुळे मुंबईकरांसाठी, खास तर मराठी माणसासाठी ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत आणि त्याच दृष्टीनं त्यांच्या वचननाम्यामध्ये याच मराठी माणसाला, याच मुंबईकराला केंद्रस्थानी ठेवून काय गोष्टी ऐकू येतात, काय गोष्टी पाहायला मिळतात आणि कुठल्या गोष्टी सत्यात उतरतात हे पाहण्याकडे सगळ्यांचाच कल असेल। उद्धव ठाकरे देखील शिवसेना भवनात पोहोचलेले आहेत। ते त्यांच्या केबिनमध्ये आहेत आणि संजय राऊत राज ठाकरे यांना उद्धव ठाकरे यांच्या केबिनमध्ये घेऊन गेलेले आहेत। त्यांच्यामध्ये सध्या चर्चा सुरू आहे। थोड्याच वेळात आपल्याला मुंबईसाठीचा ठाकरे बंधूंचा संयुक्त वचननामा ऐकायला मिळेल। आपण हे 2 दृश्य पाहतोय। राज ठाकरे पोहोचलेले होते, उद्धव ठाकरे पोहोचले, संजय राऊत पोहोचले, त्याचबरोबर इतर महत्त्वाचे नेते देखील शिवसेना भवनात दाखल आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसचे, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे जे प्रदेशाध्यक्ष आहेत ते देखील शिवसेना भवनात सध्या दाखल आहेत। ही सगळी महत्त्वाची मंडळी वचननामा प्रसिद्ध करण्यासाठी शिवसेना भवनात एकत्र जमलेली आहेत आणि त्याच दृष्टीने वचननामा प्रसिद्ध करण्याआधी या सगळ्यांमध्ये एक महत्त्वाची चर्चा सुरू आहे। मुंबईकरांसाठी, मराठी माणसासाठी ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत। त्यामुळे या वचननाम्यामध्ये कुठल्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत याकडे देखील सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत। मुंबई महापालिकेच्या दृष्टीनं ठाकरे बंधू एकत्र आले, त्यामुळे आता त्याच दृष्टीने त्यांचा वचननामा असेल। शिवसेना भवनात हा वचननामा प्रसिद्ध होतो। उद्धव आणि राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये वचननामा प्रसिद्ध केला जाईल। उद्धव ठाकरे शिवसेना भवनात पोहोचलेले आहेत, राज ठाकरेही पोहोचलेले आहेत। विशेष म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे तब्बल 20 वर्षांनंतर शिवसेना भवनाची पायरी चढली आहे त्यांनी आणि जो शिवसैनिक आणि मनसे कार्यकर्त्यांसाठी अत्यंत भावनिक क्षण देखील आहे। जेव्हा आपला नेता एका गोष्टीपासून विभक्त होतो तेव्हा त्याच्याबरोबर त्याचे कार्यकर्ते देखील जातात। वचकनामा आणि उद्धव साहेबांचा जाहीरनामा असा मिळून हा वचननामा आज इथे येणार आहे आणि तो खरोखरच या मुंबईच्याच नव्हे तर महाराष्ट्राच्या जनतेसाठी एक काय आपण म्हणू त्याला की एक
फार मोठी गोष्ट आहे. म्हणजे खऱ्या अर्थानं आपण बघितलं गेलं तर अनेक लोक म्हणत होते या वचननामाचा सभा कशी होईल, त्याला सभेचं स्वरूप मिळेल का, पण सेना भवनं हा खऱ्या अर्थानं एक भावनिक क्षण आहे. दोघंही ठाकरे बंधूंसाठी, मनसेसाठी, शिवसेनेसाठी हाच एक भावनिक क्षण आज पाहायला मिळतो. नाही, कसं आहे, ही आमच्या दृष्टीने एक सभाच आहे. कारण ही सभा जी तुमच्या माध्यमातून कव्हर होते, ही महाराष्ट्रातील 12 कोटी मराठी जनता सत्ताधाऱ्यांसकट कान लावून, कारण त्यांना जर टीका करायची आहे थोड्या वेळाने झालं की सगळं हे कसं चुकीचं आहे, कसे एकत्र आले, ते कशा प्रकारे घडलं, कारण ते सोयीनी स्वतःनी काय केलेलं आहे हे विसरतात. त्यांनी काय माती करून ठेवली आहे ह्या सगळ्या इतर गोष्टी करताना. त्यामुळे मी खास करून तुमचं अभिनंदन करीन की ह्याला मी एक सभाच म्हणतो. ह्या माध्यमातून, तुमच्या माध्यमातून महाराष्ट्रातील 12 कोटी जनता या दोन बंधूंचं कौटुंबिक एकत्र येणं आधी बघितलं, आता राजकीयदृष्ट्या एकत्र येण्याने भविष्यात तुम्हाला दिसेल. वर्तमानात ते एकत्र आलेले आहेत, ही उत्तम गोष्ट आहे आणि भविष्य तुम्हाला सर्वोत्तम असलेलं दिसेल. सावंत सर, कुठे ना कुठे प्रचार आता सुरुवात होईल, कारण ऐन एवढे दिवसच कमी उरलेत, तर कुठे ना कुठे हाच श्री गणेश आहे का दोन्ही ठाकरे बंधूंचा प्रचाराचा, जेव्हा खऱ्या अर्थानं सेना भवनापासूनच करता हा नारळ फोडण्यात येणार? श्री गणेशा 5 जुलैलाच झालेला आहे, त्याच्यामुळे प्रचार हा ऑलरेडी सुरू झालेला. लोकांच्या मनामध्ये ठाकरेंनी घर केलेलंच आहे. आता निवडणुकांची फक्त वाट आहे. खूप धन्यवाद. तुम्ही बघू शकता, एकंदर पाहिलं गेलं सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आपण आता तिथं जाऊया, कारण एकंदर पाहिलं गेलं सगळ्यात महत्वाची गोष्ट, कारण या सगळ्या गोष्टींमध्ये एक गोष्ट पाहायला मिळाली आहे, ती म्हणजे मुंबईकरांच्या शिवशक्तीचा वचननामा म्हणजेच जाहीरनामा आणि वचकनामाला एकत्र करून वचननामा करण्यात आलाय. तिन्ही पक्षाचे जे लोगो आहेत ते आहेत, म्हणजे मनसेची इंजिन, शिवसेनेची मशाल आणि तुतारी जी राष्ट्रवादी पक्षाची शरद पवारांची आहे त्याचं आहे. त्यासोबत आपण बघू शकतो तर ज्या खऱ्या अर्थानं ज्यांना अभिवादन करूनच खऱ्या अर्थानं याची सुरुवात होईल ते छत्रपती शिवाजी महाराज असतील, बाळासाहेब ठाकरे असतील, प्रबोधन ठाकरे असतील, मासाहेब असतील आणि श्रीकांत ठाकरे यांचा सुद्धा इकडे अभिवादन करून, यांना सुद्धा अभिवादन करून या सगळ्या गोष्टीची सुरुवात होताना आपल्याला दिसून येणार आहे.